हे मित्रांनो, गुड आफ्टरनून. तर आता वाजले दुपारचे 2 आणि उन्हामध्ये मी काम करायला आलो आहे आणि माझे हातामध्ये बघू शकता तुम्ही टिकाव. तर हा टिकाव मी काय काय आणलेला आहे तर तुम्हाला दाखवतो. तर इथे आम्हाला मुला लावायचं आहे आणि पालक लावायचं आहे. तर खणावं लागेल ना थोडंसं, म्हणून आम्ही टिकाव आणलेला आहे. तर आता इथे खणायला सुरुवात करतो मी. आणि जागा पण तशी थोडी कडक आहे, तर थोडं भारीच पडेल. पण काय करतील, मुले खायचे असतील तर खणावं तर लागेलच. तुम्हाला दाखवतो मी किती खणलंय ते. तर हे बघू शकता, एवढं मी खणलंय आणि अजून पूर्ण एवढं खणायचं आहे. तर अजून एवढं खणता माहीत नाही काय हालत होतील, पण काय नाही, जेवढा झालं तेवढा करेन. नाही तर देणं आपटून मग घरी पलन. तर मी एक वस्तू विसरलो आहे, तर ते आणायला जाऊया. काय की टिकाव तर आणला पण फावडा नाही विसरलो. तर कारण की आरका पण बनवायला लागेल ना चौकोनी, तर फावडा लागेल. तर आता फावडा नाही चाललो. तर फावडा कुठे आहे? तरी याचा फावडा आहे, बघू शकता. तर फावडा घेतला तर चाललो मी. तर हे बघू शकता, हे भात लावलेलं ते हे सर्व काढावं लागेल. जागा थोडी कडक असल्यामुळे जास्त ताकद लावावी लागते. तर हे पूर्ण खणायला खूप टाईम जाईल आणि ते माझ्यामध्ये होणार नाही. तर मी देतो आपटून. एवढं झालं बसलं. आता मी चाललो घरी. तुम्हाला एक वस्तू दाखवतो मी. ही बघू शकता, याला काय सांगतात ते मला पण माहीत नाही. तर मी खाऊन बघतो कशी लागते. बरोबर नाही, चांगली तर लागत नाही, पण खायला तर लागेलच. 1 2 3 3 आहेत अजून. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.